Good morning, friends. First of all, I would like to say sorry for such a delay or a gap between our previous video and today's session. But anyways, we will begin with our Unit 1 in continuation. आपण चालू केलं होतं बेटा पेपर 1 चा Unit 1, if you remember. In that we have first we will just revise जे पण पहिले झालेलं आहे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता पण जस्ट मी पुढे जायच्या पहिले एकदा रिवाइज करते in short and then we will move on to our next topic. So in this unit, friends, we are going to study different aspects of infections. ज्यामध्ये आपण पहिले बघितलं होते खूप साऱ्या डेफिनेशन्स होत्या इन्फेक्शनशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये साइन्स, सिम्पटम्स, सिंड्रोम आपण बघितलं होतं. देन प्रायमरी, सेकंडरी इन्फेक्शन, अक्यूट, क्रॉनिक इन्फेक्शन डेफिनेशन, then nosocomial infection, iatrogenic infection we have studied. Then localized, generalized infection आपण बघितलं होतं. Then epidemic, endemic, pandemic अशा सगळ्या खूप साऱ्या 25 ते 30 डेफिनेशन्स आपण एका व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. त्याच्यानंतर एक टॉपिक जो आपण घेतला होता दॅट टॉपिक वॉज स्टेजेस ऑफ इन्फेक्शन. सो जो 2.5 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. आता बघू तुमच्या फायनल एक्झाम पर्यंत ऑनलाईन एक्झाम राहते जशी आता फायनल इयर वाल्यांची सुरू आहे, जी MCQ पॅटर्न मध्ये राहील. सध्या मी हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करते आहे विथ अवर सब्जेक्टिव्ह पेपर, कारण की तुमची एक्झाम येईल आहे आता नोव्हेंबर पासून तुमचं सेशन जर चालू झालं हे वालं तर तुमची एक्झाम येईल आहे मार्चकडे वगैरे, मार्च एप्रिलकडे वगैरे, म्हणजे हे सेशन थोडं डिले होईल. तोपर्यंत आय थिंक तुमची सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनच होईल पेपर पेनवाली. आता जी फायनल इयरची एक्झाम चालू आहे दॅट इज इन ऑनलाईन मोड आणि त्याच्यामध्ये पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. पण जे मी तुम्हाला आत्ता शिकवते आहे ते मी पूर्ण डिटेलमध्ये शिकविल, सो दॅट जर सब्जेक्टिव्ह एक्झाम झाली तरी तुम्हाला इलॅबोरेटिव्ह आन्सर्स लिहिता येतील. जर MCQ पॅटर्नची एक्झाम झाली त्यामध्ये सुद्धा तुम्ही टिकमार्क करण्यावाले आन्सर्स पण तुम्हाला याच्यातनंच मिळतील. बिकॉज MCQ जर त्या पॅटर्नने जर शिकवलं पण तर तुम्हाला डिटेलमध्ये कन्सेप्ट समजवता नाही येणार मला. तर पण दिस इज द बिगिनिंग ऑफ युअर मेडिकल मायक्रोबायोलॉजी, तर तुम्हाला मी सगळे टॉपिक्स डिटेलमध्येच शिकवेल आणि ते दोन्ही एक्झाम्ससाठी तुम्हाला युजफुल राहतील. जर रिटर्न एक्झाम सब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये असेल तरी पण तुम्हाला हे कामात पडेल आणि जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम ऑनलाईन जरी झाली आपली फायनल एक्झाम तरी पण याच्यातनंच तुम्हाला क्वेश्चन्स येतील. सो डोंट वरी. बट आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्येच बघणार आहोत, ठीक आहे. ज्यामध्ये आपण स्टेजेस ऑफ इन्फेक्शनचा जो टॉपिक घेतला होता, जर तुम्ही लोकांनी व्हिडिओ बघितले असतील तर, आणि रिक्वेस्ट माझ्या व्हिडिओमध्ये जरी डिले झालं तरी तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओजवरनं तुम्ही ते रिवाइज करत राहा. मी 2-3 दिवसांपूर्वी एक PDF फाईल पाठवली आहे हीच वाली, ज्याच्यामध्ये रनिंग नोट्स मी दिलेले आहेत तुम्हा लोकांना, जे मी जसं ब्लॅकबोर्डवर वगैरे लिहायची त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला हे नोट्स दिलेले आहेत. तर तुम्ही जस्ट याला जरी एकदा रिवाइज केलं तरी चालेल आणि 1-2 दिवसामध्ये मी तुम्हा लोकांना फायनल नोट्स घेण्यासाठी कोणातरी एका स्टुडंटला मी बोलवील, तर तुम्ही तसे नोट्स एकमेकांमध्ये सर्क्युलेट करू शकता, ठीक आहे. आपण अजून एक टॉपिक बघितला होता दॅट इज स्टेजेस ऑफ इन्फेक्शन. इफ यू रिमेंबर देर आर 5 स्टेजेस ऑफ इन्फेक्शन: incubatory phase, prodromal phase, just a minute, क्या स्टेजेस होते बेटा? इन्क्युबेटरी फेज, प्रोड्रोमल फेज, इन्क्युबेटरी फेज, प्रोड्रोमल फेज, देन पिरियड ऑफ इलनेस आपण बघितलं होतं, डिक्लाइन फेज आणि कन्व्हल्संट फेज, असे 5 फेजेस आहेत स्टेजेस ऑफ इन्फेक्शन मध्ये. त्यानंतर आपण ऍक्च्युअल टॉपिक चालू केला होता बेटा आपला डायनॅमिक्स ऑफ डिसीज ट्रान्समिशन, ठीक आहे. त्यामध्ये आपण व्हॉट इज एपिडेमिओलॉजी, ब्रांचेस ऑफ एपिडेमिओलॉजी बघितलं होतं, अँड देन कम्युनिकेबल डिसीजेस काय असतात, देन 3 आस्पेक्ट्स ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस वरती आपला हा पूर्ण युनिट बेस्ड आहे. त्यातला फर्स्ट आस्पेक्ट आहे रिझर्वायर और इट इज ऑल्सो कॉल्ड एज सोर्स ऑफ इन्फेक्शन. दूसरा आहे रूट्स ऑफ ट्रान्समिशन अँड थर्ड वन इज ससेप्टेबल पर्सन. So out of these 3 we have completed reservoir or source of infection in previous video. आपण त्याला जस्ट एकदा शॉर्ट मध्ये मी रिवाइज करते.
सोर्स ऑफ इन्फेक्शन आपण बघितलं होतं, एनी ॲनिमल, ह्युमन, बर्ड्स और एनी इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स जिथे पॅथोजन राहतात, मल्टिप्लाय होतात आणि सर्व्हाइव्ह करतात, दॅट पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड as सोर्स ऑफ इन्फेक्शन. देर आर थ्री सोर्सेस ऑफ इन्फेक्शन: प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. प्रायमरीला डिटेलमध्ये एक्झामसाठी बघायचं आहे. प्रायमरीज आर ह्युमन्स असतात, सेकंडरीमध्ये ॲनिमल्स अँड बर्ड्स, अँड अदर दॅन दीज थ्री ऑल कम्स अंडर tertiary source of infection. Then primary source of infections are categorized into cases and carriers. आपण बघितलं होतं. मग केस काय, मग त्याचे दोन टाइप्स वी हॅव स्टडीड. You please go through previous videos positively before going to this today's video, because sources of infection which we have studied earlier त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये बेटा आजचा टॉपिक आहे. आज जो आपण टॉपिक घेणार आहोत आणि हा युनिट आपण आजच कंप्लीट करूया. सेकंड आस्पेक्ट जर आहे, जर सोर्स ऑफ इन्फेक्शन आहे बट इफ देर इज नो रूट्स ऑफ ट्रान्समिशन, तर ससेप्टेबल पर्सन पर्यंत तो डिसीज ट्रान्सफर होईल का? डिसीज कोणामध्ये प्रेझेंट आहे बेटा? या सोर्स ऑफ इन्फेक्शन किंवा रिझर्वायर मध्ये. त्याला या पर्टिक्युलर पर्सनला डिसीज कॉज करायचा आहे. कोणाला? ससेप्टेबल पर्सनला. तर तो डायरेक्ट इथनं उडी मारून नाही जाऊ शकणार, त्याला कोणत्या तरी रूटनी जावं लागेल. अँड दोज रूट्स आर नथिंग बट रूट्स ऑफ ट्रान्समिशन. याच्यावरती कंपल्सरी 10 मार्काचा क्वेश्चन येतो. व्यवस्थित करून जाल तर या व्हिडिओमध्ये आपण रूट्स ऑफ ट्रान्समिशन पासून पुढचा भाग घेणार आहोत. ठीक आहे, हे आपण सगळं पहिले बघितलेलं आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. देन केस काय असतं, दोन टाईपचे असतात, क्लिनिकल केस आणि सब क्लिनिकल केसेस. कॅरियर्स काय असतात, then by type, by duration, by portal of exit, there are different types of carrier. Those we have studied in our previous session. So now we will start with the new topic, that is second portion of aspects of communicable disease. तीन aspects आहेत बेटा कम्युनिकेबल डिसीजेसचे. पहिलं होतं सोर्स ऑफ इन्फेक्शन किंवा त्याला आपण रिझर्वायर म्हणतो. तिथनं डिसीज कॅरी फॉरवर्ड होईल कोणाच्या थ्रू? रूट्स ऑफ ट्रान्समिशनच्या थ्रू. कोणाला डिसीज करायचे आपल्याला? ससेप्टेबल पर्सनला. सो ते वेगवेगळे रूट्स कोणते आहे ज्याच्यावरनं डिसीज ट्रान्सफर होऊ शकतो? दोज रूट्स वी हॅव टू स्टडी अंडर द हेडिंग रूट्स ऑफ ट्रान्समिशन फॉर 10 marks. So there are 5 routes of transmission. First one is contact transmission, second is vehicle transmission, third one is vector transmission, fourth is air transmission, and the fifth one is vertical transmission. जर हा क्वेश्चन 10 मार्क्स साठी नाही विचारला तर तो डेफिनेटली आयदर कॉन्टॅक्ट और व्हेकलला क्लब करून 5 मार्क्स साठी विचारतील, किंवा व्हेकल मध्ये 4 टाइप्स असतात त्याला वेगळं 2.5 मार्क्स साठी विचारतील. वेक्टर ट्रांसमिशन को अलग से पूछ सकते हैं. सो एनी हाउ यू हैव टू प्रिपेयर दिस कंप्लीट टॉपिक for 10 marks. If not, sub questions can be asked. So the first we will talk on contact transmission. Friends, contact is the most important route for transmission of communicable disease. Contact, as you all know, if I come in contact with you, जो भी disease मुझे होगा that may or may not be transferred to your body. So वही अपने को पढ़ना है कि what is contact transmission, क्या होता है contact transmission में. Contact transmission is one of the most important routes for transfer of communicable disease. It is of two types, direct contact transmission or indirect contact transmission. Direct contact transmission बेटा हा 1 marks का question येतो प्रत्येक वेळेस. Now in this case, in case of direct, नावातच दिले बेटा डायरेक्ट कॉन्टॅक्ट. जर रिझर्वायर किंवा सोर्स ऑफ इन्फेक्शन ससेप्टेबल पर्सनच्या जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आला तर डिसीज ट्रान्सफर व्हायचे चान्सेस जास्ती असते. आता डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येण्याच्या कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज असू शकतात? द फर्स्ट अँड द इम्पॉर्टंट वन इज सेक्शुअल कॉन्टॅक्ट. सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या थ्रू जे डिसीजेस ट्रान्सफर होतात त्यांना म्हटलं जातं STD. फुल फॉर्म इज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. 1 मार्क्स साठी लक्षात ठेवा. यालाच दुसरा वर्ड अजून आहे विनरल डिसीजेस. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आर ऑल्सो कॉल्ड एज विनरल डिसीजेस. ठीक है, सो दीज आर द मेन disease or diseases which can transfer by means of direct contact between reservoir and susceptible person, or other ways by which the diseases can be transferred, like the act of kissing,
हगिंग, स्मूच। सो ये जो सारे टर्मिनोलॉजीज है और ये जो सारे एक्टिविटीज है उसके वजह से भी सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीजेस ट्रांसफर हो सकते हैं और विनरल डिसीजेस ट्रांसफर हो सकते हैं। सो फॉर एग्जाम्पल एड्स हो गया, गोनोरिया हो गया एंड सिफिलिस। द एग्जाम्पल 1 मार्क साठी लक्षात ठेवा, द डिसीजेस विच कॅन ट्रान्सफर फ्रॉम ससेप्टेबल पर्सन reservoir to susceptible person via direct contact are AIDS, gonorrhea and syphilis. Syphilis is a disease which is caused by Treponema pallidum. Got it? गोनोरिया ये ऐसा डिसीज है, इट इज कॉज्ड बाय नायझेरिया गोनोरी. हे समोर आपल्या नोट्स मध्ये डिटेल मध्ये दिलेलं आहे. एड्स ॲज यू ऑल नो इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. what it is? Acquired immunodeficiency syndrome. It is caused by HIV virus, human immunovirus. Gonorrhea is caused by Neisseria gonorrhoeae. Syphilis is caused by Treponema pallidum. So in case of direct contact, apart from sexually transmitted diseases, कुछ और diseases है जो direct contact के through transfer हो सकते हैं. लेप्रेसी माहिती असेल तुम्हा लोकांना, जो स्किन डिसीज असतो, एक्झिमा असतो, असे पण डिसीजेस डायरेक्ट कॉन्टॅक्टच्या थ्रू ट्रान्सफर होऊ शकतात. ठीक है. Now in previous video we have seen dead end infection, and in that we have studied rabies. Rabies हा असा डिसीज आहे बेटा मॅड डॉगच्या बाईट मुळे होतो. ठीक आहे. आता तो डॉग एक पहिले नॉर्मल आहे, तो मॅड का बरं बनलाय बेटा? कारण की त्याच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती अफेक्ट केलाय. कोणी अफेक्ट केलेला आहे? रॅब्डो व्हायरस असतो. तो रॅब्डो व्हायरस फर्स्ट इट इन्फेक्ट्स द डॉग. डॉग इज अ मेडिएटर. तो व्हायरस डॉगच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती इफेक्ट करेल आणि डॉगची सीएनएस गेट्स हॅम्पर्ड, ज्याच्यामुळे तो मॅड किंवा पागल्यासारखा बिहेव करतो. And if such dog bites some particular person, so from dog's body that virus through saliva enters in the human being, and once it enters into the human being, in human being also that virus infects our central nervous system. Got it? And once any infection reaches to our central nervous system, there is no exit for that particular pathogen. Such infection is called as dead end infection. So rabies is also come under direct contact transmission because mad dog च्या बाईट मुळे तो आपल्याला होतोय. तर मॅड डॉग कशाचं एक्झाम्पल झालं बेटा? रिझर्वायर किंवा सोर्स ऑफ इन्फेक्शन. ॲनिमल्स आणि बर्ड्स म्हणजे तो सेकंडरी सोर्स ऑफ इन्फेक्शन मध्ये येईल. ठीक आहे. आणि तो डॉग आपल्याला बाईट केल्यानंतर आपण ससेप्टेबल पर्सन सपोज, तर त्या डॉगच्या बॉडीमधनं तो रेबिस व्हायरस आपल्या बॉडीमध्ये येतो आहे वाया डायरेक्ट कॉन्टॅक्ट. तो दुरून चावेल का आपल्याला? इट हॅज टू कम इन कॉन्टॅक्ट विथ अवर बॉडी. सो रिझर्वायर अँड ससेप्टेबल पर्सन इज इन कम कॉन्टॅक्ट or direct contact with one another. Hence rabies is also one of the examples for direct contact. Majority of the direct contact infections are sexually transmitted diseases which are also called as venereal diseases. ज्याचे हे 3 examples लक्षात ठेवाल. One is AIDS, gonorrhea and syphilis. Apart from sexually transmitted diseases, there are some diseases which are example of direct contact, and one of the best example is rabies. Then the second type of contact transmission is indirect contact. आता इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे बेटा ज्याच्यामध्ये ज्याला इन्फेक्शन झालं आहे आणि एक आहे बेटा ससेप्टेबल पर्सन ज्याला अजून इन्फेक्शन नाही झालंय. या दोघांनी एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्येच येणं गरजेचं नाही टू ट्रान्सफर द डिसीज. हा जो व्यक्ती आहे पहिला ए पर्सन ज्याला डिसीज झाला है, तो जर एखादी वस्तू वापरतो है, अगर वो कोई चीज यूज कर रहा है, फॉर एग्जाम्पल पेन, पेंसिल, टॉवेल्स, और उसकी चीज अगर अपन लोग यूज कर रहे हैं विच इज अ ससेप्टेबल पर्सन, तो इन नॉन लिविंग थिंग्स के थ्रू भी डिसीज ट्रांसफर हो सकता है.
बट वो पर्सन और बी पर्सन एक साथ कांटेक्ट में आए हैं क्या? नहीं। थ्रू these mediators like पेन, पेंसिल, शेयर टॉवेल्स हो सकते हैं, देन कंटेमिनेटेड एनी ऑब्जेक्ट जो उस रिजर्वायर के कांटेक्ट में आया था, और सेम ऑब्जेक्ट अगर दूसरा ससेप्टेबल पर्सन यूज करता है तो वो डिसीज इन ऑब्जेक्ट्स के थ्रू ट्रांसफर होके गया है। ए और बी डायरेक्ट कांटेक्ट में आए थे क्या? नहीं। सच टाइप ऑफ कॉन्ट्रैक्ट ट्रांसमिशन इज कॉल्ड एज इनडायरेक्ट कॉन्टैक्ट ट्रांसमिशन, वेयर नो डायरेक्ट कॉन्टैक्ट इज नीडेड। फॉर एग्जाम्पल, जो मैंने नॉन लिविंग ऑब्जेक्ट्स बताए बीच में, उन नॉन लिविंग ऑब्जेक्ट्स के लिए एक टर्मिनोलॉजी है एंड दैट टर्म इज कॉल्ड एज फोमाइट्स। फोमाइट मीन्स एनी आर्टिकल और सब्सटेंस अदर देन वाटर, फूड, मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स और ब्लड। इन चार चीजों को छोड़ के जितने भी नॉन लिविंग ऑब्जेक्ट्स रहते हैं, जैसे मैंने अभी बताया पेन, पेंसिल और वाटर बॉटल, अगर आप सेम यूज कर रहे हो, वो भी मुंह लगा के पानी पी रहा है, अगर उसकी वाटर बॉटल अपन यूज कर रहे हैं एंड वी आर डूइंग द सेम एक्ट, देन ड्यूरिंग दीज एक्ट्स और बाय यूजिंग दीज सबस्टन्सेस, एका घरामध्ये बेटा आपण टॉवेल सगळ्यांनी वेगवेगळे वापरायला हवे ऍट द टाइम ऑफ बाथिंग और मुंह पोछने के लिए वगैरह जो अपन टॉवेल्स यूज करते हैं, इन सिंगल फैमिली ऑल्सो different persons should use different towels or some other things. ठीक है, so we cannot share anybody's object, though it is a susceptible person or though it is a reservoir or not, that is not a clear one. But these things which are non-living things, but which by the any time it comes in contact with the reservoir and it is responsible for the transfer of communicable disease, are called as fomites. But fomites are those substances other than ये लिखना जरूरी है, other than what? वाटर, फूड, मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स और ब्लड, इन चार नॉन लिविंग थिंग्स को छोड़ के जितने भी नॉन लिविंग थिंग्स रिजर्वायर के कांटेक्ट से कंटामिनेट हुए हैं, they all called as fomites. So that comes under indirect contact. So this is first route of transmission, that is contact transmission, direct contact transmission and indirect contact transmission. I hope you understood this much part. The next route of transmission जिसके वजह से disease transfer हो सकता है is, just a minute. हाँ, नेक्स्ट है बेटा व्हीकल ट्रांसमिशन। व्हीकल मतलब अगेन कोई किसी तो भी चीज को वो ट्रांसपोर्ट कर रहा है फ्रॉम वन पर्सन और फ्रॉम वन प्लेस टू अनदर। सो लाइक दैट व्हाट जो फोमाइट्स में नहीं थे, कौन से नहीं थे बेटा? वाटर, फूड, मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स और ब्लड। तो इन चार चीजों को जो अपन ने इनडायरेक्ट कांटेक्ट में छोड़ दिए थे, अगर उन चार चीजों के वजह से डिसीज ट्रांसफर होता है, then that type of route of transmission is called as vehicle transmission. So as far as vehicle transmission is concerned, it includes the transmission of diseases by either water, food, milk or milk products or blood. So अभी अपन एक एक को धीरे धीरे देखते हैं। इट इज अ वेरी सिंपल थिंग, आप लोगों को भी पता है ये सारी चीजें। फर्स्ट वन इज बेटा वाटर बॉर्न डिसीजेस। Waterborne diseases, if you go through your daily routine or the days you come across, रेनी सीजन में जनरली कौन से डिसीजेस होते हैं आपने जो ऑब्जर्व किए होंगे? इकडचं तिकडचं आपण पाणी पिलं की नेमकं पावसाळ्यामध्ये आपल्याला जनरली कोणते डिसीजेस होतात? डायरिया, डिसेंट्री, वॉमिटिंग, स्ट्रीट फूड अगर खाते हैं तो उसके वजह से भी दैट कम्स अंडर फूडबॉर्न। So if your water gets contaminated from particular organism, that organism is coming from source of infection or reservoir. So it is basically responsible for gastrointestinal tract infection, that it is occurring due to water pollution. Water क्यों pollute हुआ होगा? Due to industrial waste or domestic waste. It can be anything. So as you all know, water is the most important vehicle for the transmission of gastrointestinal tract infection.
आता बघा बेटा, जर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक इन्फेक्शन आहे तर त्याचा पोर्टल ऑफ एंट्री काय राहील? गॅस्ट्रोइंटेस्टिनल आहे बेटा. आपला इंटेस्टिनल ट्रॅक स्टार्ट फ्रॉम माउथ. ठीक आहे, तर त्या ऑर्गॅनिझमची एंट्री कशाच्या थ्रू होईल आपल्या बॉडीमध्ये? माउथच्या थ्रू. आणि इट एक्झिट्स वाया फिकल मॅटर. म्हणजे पोर्टल ऑफ एक्झिट त्याचं काय झालं? फिकल मॅटर. एंटर थ्रू माउथ. If that water which we are drinking, if it is contaminated with any of the pathogen, so we may suffer from communicable diseases. कोणते कोणते इन्फेक्शन्स होऊ शकतात ते मी तुम्हाला आताच सांगितलं. कॉलरा इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ वॉटर बॉर्न डिझीज. देन डिसेंट्री, टायफॉइड, सॅल्मोनेला टायफी. रेनी सीझन मध्ये टायफॉइडच्या केसेस खूप जास्ती वाढतात. सो दीज ऑल कम्स अंडर वॉटर बॉर्न डिसीजेस. आणि मग याच्यासाठी वे आउट काय आहे ते आपण वे आउट पण पुढे बघणार आहोत अंडर द हेडिंग कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. राईट नाउ वी आर टॉकिंग अबाउट व्हॉट आर कम्युनिकेबल डिसीजेस, how they are transferred. After finishing this topic, we will move on to control of communicable disease. तुम्ही या सगळ्यांना थांबवण्यासाठी काय करू शकाल ते आपण पुढल्या पार्ट मध्ये बघूया. सध्या एवढं समजून घ्या. नेक्स्ट आहे बेटा फूड बॉर्न डिसीजेस. हे तुम्ही लास्ट सेमिस्टर मध्ये पेपर 2 मध्ये फूडचा एक युनिट होता आपल्याला, ज्याच्यामध्ये बेटा आपण बघितलं होतं फूड इन्फेक्शन, फूड इंटॉक्सिकेशनचे डिफरंट टाइप्स. So that particular part you have to mention under foodborne diseases. As you all know, food is also one of the important commodity of life जिसके सिवा आप रह नहीं सकते. खाना तो चाहिए सभी लोगों को. So food how it act as a source of infection. Food कैसे कैसे contaminate हो सकता है? The first and the foremost thing is ourselves. Human being is the responsible for contaminating the food. देन जिस बर्तन में आप लोग उस फूड को रख रहे हैं, दैट मीन्स यूटेंसिल्स, जो चीजें आप यूज कर रहे हो फूड को मेक करने के लिए. देन हैंडलर्स, जो उस फूड को हैंडल करेंगे. कुक हो सकता है. फूड में जो अपन वाटर डालते हैं पकाने के लिए, इफ दैट वाटर इज ऑल्सो कंटामिनेटेड, अल्टिमेटली द फूड गेट्स कंटामिनेटेड. एंड द इम्पॉर्टंट वन इज अवर हाउस फ्लाइज, माशा ज्या असतात. तो ये सारे चीजों के वजह से अपना फूड कंटामिनेट हो सकता है. बट वंस इट गेट्स कंटामिनेटेड, और ऐसा कंटामिनेटेड फूड अगर अपन खाते हैं तो दो टाइप के इन्फेक्शन से अपन सफर हो सकते हैं. द फर्स्ट इज कॉल्ड एज फूड इंटॉक्सिकेशन एंड सेकंड इज कॉल्ड एज फूड इन्फेक्शन. जो बच्चे अभी अपने क्लास में नए हैं उन लोगों के लिए मैं थोड़ा डिटेल में एक्सप्लेन करती हूँ. अदरवाइज प्रीवियस बैच स्टूडेंट्स हैव ऑलरेडी स्टडीड दिस मच पार्ट इन last semester, that is food intoxication and food infection. So friends, what is the basic difference between these two terms? These are not at all synonyms. ये synonym किंवा same नहीं है. Food intoxication is different, food infection is different. ठीक. So friends, any organism, कोई भी organism रहे जो अपने बॉडी में एंट्री करता है और अपने को डिसीज कॉज करता है. ठीक है, तर त्या केसमध्ये जेव्हा तो डिसीज कॉज करतो तेव्हा तो त्याच्या बॉडीमध्ये जे टॉक्झिन्स असतो ते टॉक्झिन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज करतो. सो द टॉक्झिन इज एनी पॉइझनस सबस्टन्स प्रोड्यूस्ड बाय ऑर्गॅनिझम. तर हे जे टॉक्झिन्स असतात, दीज टॉक्झिन्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज कॉल्ड एज एक्झोटॉक्झिन, अदर इज कॉल्ड एज एंडोटॉक्झिन. सो व्हॉट हॅपन्स, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. बॅक्टेरिया कन्सिस्ट ऑफ सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, साइटोप्लाज्म. न्यूक्लियस असतं का? नहीं, इट इज अ प्रोकैरियोट. सो उसका जो भी जेनेटिक मटेरियल है इट इज फ्री फ्लोटिंग इन द साइटोप्लाज्म. देन डीएनए, आरएनए, अदर प्रोटीन्स, राइबोसोम, ये सारी चीजें उसमें असेंबली रहेगी. बट टॉक्झिन इज प्रोड्यूस्ड बाय द बॅक्टेरिया इंट्रासेल्युलरली. इंट्रासेल्युलरलीचा अर्थ काय होतो? सेलच्या आतमध्ये. There are some bacteria which produce toxin intracellularly and excreted outside. Excreted outside म्हणजे सेलच्या बाहेर ते सोडतात. Such type of toxin which is no doubt produced intracellularly but excreted outside is called as exotoxin. Exo म्हणजे बाहेर. ठीक है. But there are some bacteria which produce toxin intracellularly but not excreted outside. म्हणजे ते टॉक्झिन कुठे प्रेझेंट राहील बेटा? सायटोप्लाझमच्या आतमध्ये.
कधीपर्यंत प्रेझेंट राहील, जोपर्यंत ते बॅक्टेरियाचे जे सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन इंटॅक्ट आहे. बट जेव्हा त्या सेलचा लायसिस होईल, ऑटोलिसिस म्हणजे एका पर्टिक्युलर याचा लाईफ स्पॅन असतो, तो लाईफ स्पॅन संपल्यानंतर त्या बॅक्टेरियाची डेथ झाल्यानंतर त्याचे जे सेल वॉल सेल मेम्ब्रेन आहे ते रप्चर होतील आणि त्याच्यानंतर ते टॉक्सिन सेलच्या बाहेर निघेल. But it is produced intracellularly and it remain attached to the cell membrane and it is released only after autolysis of the cell. Autolysis म्हणजे self killing. आणि त्याच्यानंतर जर तो बाहेर निघतो आहे, सच टाइप ऑफ टॉक्सिन इज कॉल्ड एज एंडोटॉक्सिन. म्हणजे ते बनलं कुठे आहे, आतमध्ये, आणि ते आहे पण कुठे, म्हणजे थ्रू आउट द लाईफ पण कुठे प्रेझेंट राहणार आहे बेटा, आतमध्येच. सच टाइप ऑफ टॉक्सिन इज कॉल्ड एज एंडोटॉक्सिन. सो food intoxication is caused by exotoxin producing organism, whereas food infection is caused by endotoxin producing organism. हे तुम्हा लोकांना व्यवस्थित स्टार मार्क करून लक्षात ठेवा. पहिलं काय आहे, फूड इंटॉक्सिकेशन. फूड इंटॉक्सिकेशन सपोज मला होत आहे तर कशामुळे होईल, मी असं फूड खाईल जे कशामुळे कंटॅमिनेट झालं आहे, एक्झोटॉक्सिन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. In this case, food is consumed along with preformed toxin. याचा अर्थ मी जे फूड खाते त्याच्यात बॅक्टेरिया पण आहे, बॅक्टेरियाने प्रोड्यूस केलेलं टॉक्सिन ऑलरेडी एक्सक्रीटेड आहे. ते एक्सक्रीटेड आहे म्हणजे ते कुठे कशामध्ये आलंय बेटा, फूड मध्ये. म्हणजे सपोज मी असं फूड खाते आहे तर मी सायमल्टेनियसली काय खाते आहे, बॅक्टेरिया अलॉंग विथ प्रीफॉर्म्ड टॉक्सिन. प्रीफॉर्म टॉक्सिन म्हणजे जे ऑलरेडी बनवलेलं होतं आणि ते फूड मध्ये एक्सक्रीट केलेलं आहे. Such type of infection is called as food intoxication. याचं एक्झाम्पल आहे बोटुलिझम. दुसरं अजून एक एक्झाम्पल आहे स्टॅफिलोकोकल फूड इंटॉक्सिकेशन. फूड इन्फेक्शनला कसं डिफाईन कराल, इट इज कॉज्ड बाय एंडोटॉक्सिन प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. जर असं फूड मी खाल्लं तर मी काय खाते बेटा, फक्त बॅक्टेरिया. पण टॉक्सिन कुठे प्रेझेंट आहे, बॅक्टेरियाच्या आतमध्ये ते प्रेझेंट आहे. म्हणजे सपोज मी असं फूड खाते आहे तर ते जास्त डेंजरस राहील की हे वाला फूड जास्त डेंजरस राहील. बट नॅचरली याच्यामध्ये एक्झोटॉक्सिन आहे, बिकॉज ऑलरेडी टॉक्सिन इज प्रेझेंट इन द फूड. म्हणजे ते लवकरात लवकर आपल्या बॉडीमध्ये इफेक्ट करणं चालू करेल. या केसमध्ये काय राहील, पहिले मी फूड खाईल, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे, ते बॅक्टेरिया पहिले स्वतःचं ऑटोलायसिस करतील, मग त्याच्यामधनं एंडोटॉक्सिन बाहेर निघेल आणि मग तुम्हाला डिसीजेस होऊ शकतात. आर यू गेटिंग? सो व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ फूड इन्फेक्शन, it is caused by endotoxin producing bacteria or organism. Here contaminated food containing pathogen but not the preformed toxin. पॅथोजन तर आहे पण ऑलरेडी त्या फूड मध्ये टॉक्सिन आला आहे का, नाही. टॉक्सिन कुठे प्रेझेंट आहे बेटा, अजूनही बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये, बॉडीच्या आतमध्ये. इच पॅथोजन अलॉंग विथ फूड एंटर्स इनसाइड द होस्ट, अंडरगोज बॉडीमध्ये गेल्यानंतर त्या बॅक्टेरियाचं काय होईल, मल्टिप्लिकेशन, अँड देन इट कॉजेस फूड इन्फेक्शन. आता याच्यामध्ये एक 1 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. इन्क्युबेशन पिरियड. Which period? Incubation period. Incubation period म्हणजे entry of pathogen and onset of symptoms. पॅथोजनचे एंट्री तिथपासून तर कुठपर्यंतचा पिरियड, सिम्पटम्स अपियर होण्याचा पिरियड, हा जो टाइम स्पॅन आहे इज कॉल्ड एज इन्क्युबेशन पिरियड. सो माय क्वेश्चन इज, इन्क्युबेशन पिरियड कशामध्ये जास्ती राहील आणि कोणत्या याच्यामध्ये कमी राहील? फूड इंटॉक्सिकेशन मध्ये इन्क्युबेशन पिरियड काय राहील आणि फूड इन्फेक्शन मध्ये? बघा बेटा, सिम्पटम दिसायला कमी वेळ कशामध्ये लागेल, यामध्ये. का बरं? बिकॉज तुम्ही फूड खाता आहे, फूड मध्ये ऑलरेडी टॉक्सिन एक्सक्रीट झालंय, म्हणजे आहे प्रेझेंट, म्हणजे त्याचे सिम्पटम्स चालू लवकर होतील. सो फूड इंटॉक्सिकेशन is having short incubation period. Incubation period ची definition समजली, entry of pathogen up to onset of disease. Onset म्हणजे चालू होणं. पॅथोजनच्या एंट्री पासनं सिम्पटम दिसण्याचा जो टाइम पिरियड आहे
दॅट इज कॉल्ड ॲज इन्क्युबेशन पिरियड. तर आता मी फूड खाल्लं जे एक्झोटॉक्सिन प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझमनी इनकंटॅमिनेट केलं होतं. ठीक आहे, मी फूड खाते म्हणजे मी टॉक्झिन खाते, म्हणजे पटापट 1-2 दिवसातच मला सिम्पटम दिसणं चालू होईल. म्हणजे इन्क्युबेशन पिरियड काय आहे बेटा याचा? छोटा. कोणाचा? फूड इंटॉक्सिकेशनचा. बट फूड इन्फेक्शन मध्ये काय होईल? आज मी फूड खाल्लं जे फूड इन्फेक्शन वाल्या बॅक्टेरियानी कंटॅमिनेट झालं होतं. तर माझ्या बॉडीमध्ये पहिले बॅक्टेरिया जातील, मल्टिप्लाय होतील, मग ऑटोलिसिस होऊन मग टॉक्झिन प्रोड्यूस होईल. आर यू गेटिंग? म्हणजे इथे जो टाइम स्पॅन आहे कशाचा बेटा? सिम्पटम्स दिसण्याचा, फ्रॉम एंट्री ऑफ पॅथोजन अप टू सिम्पटम्स. हा जो पिरियड आहे हा कशामध्ये जास्ती आहे? फूड इन्फेक्शन मध्ये. सो नोट्स मध्ये एक सेंटेन्स दिसेल तुम्हाला, incubation period is short in case of food intoxication and incubation period is more in case of food infection. I hope you understood this. याचे एक्झाम्पल आहे सॅल्मोनेलॉसिस, अजून एक आहे शिगेलॉसिस. गॉट इट? सो नेक्स्ट, this is about waterborne diseases and foodborne diseases. The next one is milk-borne diseases. तुम्ही लोक मिल्क पण घेतच असाल किंवा मिल्कशी रिलेटेड प्रोडक्ट्स, तुम्ही जितके पण स्वीट्स खाता, मेजॉरिटी ऑफ द स्वीट्स आर कमिंग फ्रॉम मिल्क. अपना जितना भी रसगुल्ला हो गया, काजू कतली हो गई, तुमचे सगळे फेवरेट्स जितके पण आहेत ते सगळे मिल्क पासून येतात. तर त्यापासनं then milk may be act as a major route of transmission. We are under the heading routes of transmission. ठीक आहे, तर मिल्क पासून कोणते कोणते डिसीजेस होऊ शकतात ते आपण आता बघूया. The milk and milk products are also responsible for transmission of diseases related to gastrointestinal tract. As milk is one of the type of food, तर ते रिस्पॉन्सिबल आहे बेटा एखाद्या टाईपचं गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक इन्फेक्शन करण्यासाठी. बट मोर स्पेसिफिकली जर आपण बघायला गेलो, आता अजून बघा मिल्क कशा कशाने कंटॅमिनेट होऊ शकतं. फूड जसं कंटॅमिनेट होऊ शकतं आपल्यामुळे, बर्तन जो अपन यूज कर रहे हैं, हैंडलिंग जो कर रहा है, वैसे मिल्क किस किस से कंटैमिनेट हो सकता है? सिमिलर थिंग्स, यूटेंसिल्स जिसमें अपन मिल्क को निकाल रहे हैं, देन आवरसेल्फ, द एनिमल फ्रॉम विच द मिल्क इज कमिंग. अगर एनिमल इन्फेक्टेड है तो हो सकता है गाय भैंस जिससे भी वो दूध आ रहा है उसमें भी पॅथोजन की एंट्री हो सकते. देन मिल्कर जो गवई म्हणतो आपण त्याला, जो दुधाचं नेआण करतो, तो पर्सन जर इन्फेक्टेड असेल त्याच्यामुळे सुद्धा मिल्क कंटॅमिनेट होऊ शकतं. सो दीज ऑल आर द एजन्सीज बाय विच मिल्क गेट्स कंटॅमिनेटेड. स्पेसिफिकली लक्षात ठेवा, दोन इम्पॉर्टंट डिसीज जे मिल्कच्या थ्रू ट्रान्सफर होतात. वन इज कॉल्ड एज क्यू फीवर, क्यू कॅपिटल क्यू फीवर, आणि दुसरा आहे आपला ट्युबरक्युलोसिस. So these are the two infections which can transferred via milk. आता क्यू फीवर काय आहे? क्यू फीवर is a infection which is caused by Coxiella burnetii. कशामुळे होतोय बेटा? Coxiella burnetii. 1 मार्क साठी हे विचारतात. क्यू फीवर is caused by Coxiella burnetii and it is one of the major infection which is caused or transferred via milk. So it comes under milk-borne disease. Apart from that, tuberculosis हो सकता है, typhoid, all other gastrointestinal tract infections can be there. इसीलिए अपन कौन सा मिल्क हमेशा यूज करते, जो भी पैकेट वाला दूध आता है बेटा, इट इज अ पास्चराइज्ड मिल्क जिसको हाई टेम्परेचर पे हीट किया जाता है. हाई मतलब पास्चराइजेशन की प्रोसेस आप लोगों को पता है, डेफिनेशन भी पता है. देयर आर डिफरेंट टेम्परेचर, जैसे अपन ने पढ़ा था मिल्क माइक्रोबायोलॉजी में, हाई टेम्परेचर शॉर्ट टाइम मेथड, लो टेम्परेचर होल्डिंग मेथड. So these are the different ways by which the milk gets pasteurized. Then so this is about milk-borne diseases. Next one is blood. याला ब्लड बॉर्न डिजीजेस नाही म्हणत. नोट्स मध्ये तुम्हाला इथे आपण 3 वर्ड यूज केले बेटा, वॉटर बॉर्न, फूड बॉर्न, मिल्क बॉर्न. बट यहाँ पे मैंने ब्लड बॉर्न नहीं लिखा है बिकॉज एक्चुअली जो ब्लड रहता है इट इज अ स्टेराइल वन. मेरे बॉडी में, आपके बॉडी में जो अभी ब्लड फ्लो हो रहा है दैट इज कंप्लीटली स्टेराइल वन.
वंस इट कम्स इन कॉन्टैक्ट विद आउटसाइड, जैसे मैंने ब्लड को बॉडी से बाहर निकाला, देन देयर इज अ चांस सो दैट इट गेट्स कंटामिनेटेड। ठीक है, सो ब्लड इनिशियली जो हेल्दी इंडिविजुअल के बॉडी में प्रेजेंट है, दैट इज ऑलवेज अ स्टेराइल ब्लड, but when it comes in contact with some contaminating objects, then only it gets contaminated. So blood से ट्रांसफर होने वाले डिसीजेस कौन से होते हैं? एड्स हो गया, हिपेटाइटिस हो गया। तो इसके लिए आप लोगों को क्या याद रखना होगा कि जब ब्लड ट्रांसफ्यूजन किया जाता है, जो सिरिंजेस वगैरह अपन यूज करते हैं, वो सारे एक तो डिस्पोजेबल यूज करिए, या तो उसको स्टरलाइज्ड अच्छे से होने के बाद ही उसको यूज करें। तो ये सारी चीजें अपन कंट्रोल ऑफ डिसीजेस में पढ़ेंगे। सो ब्लड इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ट्रांसमिशन ऑफ डिसीजेस लाइक एड्स हो गया, हिपेटाइटिस हो गया, सिकल सेल एनीमिया हो गया, ड्यूरिंग द ट्रांसफर ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन। ठीक, दिस डिसीजेस कैन बी प्रिवेंटेड, अपन इसको प्रिवेंट कर सकते हैं। ऑलवेज जो डोनर रहेगा ब्लड का, दो डोनर जो आप यूज कर रहे हैं, कोई पर्सन अगर ब्लड डोनेट कर रहा है तो वो खुद पहले हेल्दी होना चाहिए। अगर वही इन्फेक्टेड है किसी डिसीज से, तो ही और शी शुड नॉट डोनेट द ब्लड विलिंगली। ठीक है, एंड जो टेस्टिंग किट्स आप लोग यूज कर रहे हैं एट द टाइम ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन, ऑल शुड बी स्टेराइल वन। तो ये डिसीजेस को अपन कुछ हद तक प्रिवेंट कर सकते हैं। So this is about two different routes of transmission, contact transmission and vehicle transmission. ठीक आहे, हा व्हिडिओ मी इथेच पॉज थांबवते बेटा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया वेक्टर ट्रान्समिशन, एअर ट्रान्समिशन अँड व्हर्टिकल ट्रान्समिशन. हे पाचही मिळून तुमचा 10 मार्कचा क्वेश्चन कंप्लीट होईल नेक्स्ट व्हिडिओ नंतर. दॅट इज रूट्स ऑफ ट्रान्समिशन. फाईन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वेक्टर पासून चालू करूया.